अवघे 2 महिने, जवळपास 7,000 कोटी रुपयांचा खर्च, देशातील सर्वात आधुनिक मानला जाणारा एक्सप्रेसवे प्रकल्प आणि पहिल्याच जोरदार पावसात त्याचा एक भाग वाहतुकीसाठी बंद. मग प्रश्न असा निर्माण होतो की हा निसर्गाचा प्रकोप होता की नियोजनात काहीतरी चूक झाली? हा केवळ तात्पुरता अडथळा आहे की भविष्यातील मोठ्या धोक्याची घंटा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. महाराष्ट्रातील मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात, पण वर्षानुवर्षे खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवासाचा वाढलेला वेळ ही मोठी समस्या होती. याच समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC ने मिसिंग लिंक प्रोजेक्ट उभारला. सुमारे 13 किलोमीटर लांबीचा हा नवीन मार्ग 2 अत्याधुनिक बोगदे, उंच वायडक्ट आणि आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानामुळे देशातील सर्वात अवघड रस्ते प्रकल्पांपैकी एक मानला जातो. या प्रकल्पासाठी सुमारे 6,695 कोटींचा खर्च करण्यात आला. यामुळे मुंबई ते पुणे प्रवास सुमारे 20 ते 25 मिनिटांनी कमी होईल आणि घाटातील धोकादायक वळणांपासून वाहनांची सुटका होईल, असा दावा सरकारने केला होता. या प्रकल्पाचं उद्घाटन यावर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटनावेळी हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमधील ऐतिहासिक टप्पा असल्याचं सांगण्यात आलं. पण उद्घाटनानंतर अवघ्या 9 आठवड्यातच या प्रकल्पाची पहिली मोठी कसोटी लागली आणि ती होती मान्सून. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस झाला. काही भागात 24 तासात तब्बल 370 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंक मार्गावरील एका बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग घसरला. मोठ्या प्रमाणात माती आणि दगड खाली आल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांना पुन्हा जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वळवण्यात आले. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की एवढा मोठा खर्च करून तयार केलेला प्रकल्प पहिल्याच पावसात का बंद पडला? काही ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्ड्यासारखे भाग दिसल्याचे फोटोही व्हायरल झाले. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबतही चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांचा आरोप होता की एवढ्या महागड्या प्रकल्पामध्ये जर काही आठवड्यातच अडचणी निर्माण होत असतील तर बांधकामाच्या गुणवत्तेची चौकशी झालीच पाहिजे. काही नेत्यांनी हा प्रकल्प घाईघाईत सुरू करण्यात आल्याचाही आरोप केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व आरोपांना उत्तर देताना वेगळी भूमिका मांडली. त्यांच्या मते हा प्रकल्प अजूनही इंजिनियर मार्वल म्हणजे अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. एवढ्या मोठ्या आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत उभारलेल्या प्रकल्पांमध्ये सुरुवातीच्या काळात काही तांत्रिक अडचणी येणं स्वाभाविक असल्याचं त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी स्पष्ट केलं की या घटनेत मुख्य रस्त्याचं नुकसान झालेलं नाही. अत्यंत मुसळधार पावसामुळे डोंगरावरून माती आणि दगड घसरल्याने काही संरक्षणात्मक संरचनावर परिणाम झाला. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक थांबवण्यात आली आणि तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यांनी हेही सांगितलं की प्रवाशांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे. तज्ज्ञांचं म्हणणं मात्र थोडं वेगळं आहे. त्यांच्या मते पश्चिम घाटातील हा भाग भूस्खलनासाठी संवेदनशील मानला जातो. मुसळधार पाऊस, उंच डोंगर रांगा आणि भूगर्भीय रचना यामुळे अशा घटना पूर्णपणे टाळणं कठीण असतं. त्यामुळे अशा प्रकल्पांमध्ये सातत्याने निरीक्षण, संरक्षणात्मक उपाय आणि वेळोवेळी देखभाल करावी लागते. दरम्यान प्रशासनाने युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. सुरक्षा तपासणीनंतर मार्ग टप्प्याटप्प्याने पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण केलाय. आपण अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारत आहोत, पण हवामानातील बदल, अतिवृष्टी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आव्हानांसाठी त्या कितपत सक्षम आहेत? कारण केवळ आधुनिक तंत्रज्ञान वापरणं पुरेसं नसतं. त्याची दीर्घकालीन टिकाऊपणा आणि सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची असते. तर या संपूर्ण प्रकरणातून 2 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्टपणे समोर येतात.
पहिली म्हणजे मिसिंग लिंक हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्यात वाहतुकीत मोठा बदल घडवणारा प्रकल्प आहे. आणि दुसरी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकल्पाची खरी परीक्षा उद्घाटनाच्या दिवशी नसते, तर निसर्गाच्या कठीण परिस्थितीत होते. मग तुम्हाला काय वाटतं, हा प्रकार केवळ विक्रमी पावसामुळे झाला की एवढ्या मोठ्या प्रकल्पात आणखी मजबूत नियोजनाची गरज होती? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.